आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. High quality of knowledge is only man on the earth. Without man, valuation of it is completely zero. माणूस किती चांगला असेल आणि त्याला जर बुद्धी नसेल तर त्या माणसाची किंमत शून्य आहे. गडीत एखणालाही पण गडी नाही, गडीत एखणालाही पण गडी नाही. याचा अर्थ असा आहे, उत्तर दिलंय का, गडी किती सुंदर असू द्या, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं लोंबलेला सड फायद्याचा नाही, तसं बुद्धी नसलेला माणूस फायद्याचा नाही. माणसाची किंमत माणसाच्या ज्ञानावर अवलंबून असते. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची किंमत त्याच्या ज्ञानावर अवलंबून. गडी दांडगालाही श्रीमंतालाही भेजा नाही, आणि श्रीमंताला भेजा नसतोच म्हणून तो श्रीमंत असतो. श्रीमंत तो का असतो? कारण ज्याला तब्येत जास्त असते त्याला बुद्धी कमी असते. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती हमखास डोक्यात कमी असतात. म्हणजे जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज धोकादायक. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. त्याचं उत्तर ऐकायचं ना. आता सुरुवात झाली अभंगाला, फक्त टच मध्ये राहायचं. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे. अभंगाला कडवे 4 आहेत, आणि आपण अभंगातला पहिला मुद्दा असा मांडलाय, शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही आणि माणसानंतर बुद्धी नाही. बुद्धी नाही कारण ते ज्ञान इतरांमध्ये नाही. मग तुम्ही म्हणाल माणसामध्ये असं काय आहे का ते इतरांमध्ये नाही? त्या 14 गोष्टी आहेत. 14च्या 14 जेवढ्या ध्यानात राहतील तेवढ्या ध्यानात ठेवा. जनावरात आणि माणसात एकूण 18 फरक आहेत. 18च्या 18 लिहून घ्या. 1, गाला राखेत लोळण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला गादीवर लोळण्यात आनंद आहे. मग गाडव राखेत लोळलं काय, श्रीमंत गादीवर लोळला काय? लोळतोच ना. त्या आनंदात एवढा काय फरक आहे? परत नीट वाक्य आहे का? वाक्य नीट आहे का? 1, पुढे 3रं वाक्य, कुत्र्याला पिलं पैदा करण्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला विषय भोगण्यात आनंद आहे. विषयात आहे काय? वाक्य लिहून ठेवायचं. विषयात आनंद आहे पण तृप्ती नाही. विषय कसे आहेत माहितीये? अग्नीमध्ये लाकडं टाकत राहा, अग्नी भडकत राहणार. अग्नीमध्ये लाकडं टाकत राहा, अग्नी भडकत राहणार. या मनामध्ये विषयाला थारा देत राहा, काम खवळत राहणार आणि वाईट कृत्य घडतच राहणार. कामाला जोपर्यंत तुम्ही खतपाणी घालता तोपर्यंत काम कधी तृप्त झाला नाही. कामाला वय नाहीये, वय नाहीये. एखाद्या म्हाताऱ्या माणसाने बायको केली तर माणसं हसतात, त्याला चुकीचं आहे ते. करू द्या ना त्याला बायको. अहो ते फक्त वयानं दमलंय. माणसाच्या 2 गोष्टी कधी म्हाताऱ्या होत नाही. 1, माणसाची वासना म्हातारी होत नाही, आणि 2, माणसाचं मन म्हातारं होत नाही. काही वय किती हो द्या, वयाचं काय नाही. तो मराया जरी लागला तरी विषय त्याला सोडित नाही. मला हे कधी ध्यानात ठेवायचं. मला मग आता सुरुवात झाली, फक्त पटापटा पटापटा तुम्ही बोलत जायचं. आर समान, काही शंका? आर सगळ्यांना समान. 2, निद्रा सगळ्यांना बोलत जा समान. निद्रा सगळ्यांना समान, भय सगळ्यांना समान, आणि मैथून सगळ्यांना समान. मग बैलाला हर माणसाला हर, बैलाला निद्रा माणसाला निद्रा, बैलाला भय माणसात भय, बैलात मैथून माणसात मैथून. नाविन्य काय असेल? त्या 4 गोष्टी सगळ्यांना बोला, 4 गोष्टी सगळ्यांना
समान आहे. मी तुम्हाला एकूण 18 सांगणार होतो, झालं किती? 4. आता शिल्लक किती राहिला? 14. आता 14च्या 14 लय भारी काय काय, 18 सोडून द्या, त्याच्या किती गेल्या? 4. माणूस जेवला काय धाब्यावर आणि बैल जेवला गव्हाणी, काय त्याचं एवढं खेद मानायचं नाही. नाही काही माणसं म्हणजे आता जग बदलत चाललंय, लोक उभ्यानं जेवतात, जीव द्या, उभ्यानं जेवतात पण तोंडानंच खातात. खायची जागा बदलली तर सुधारली. काय माणसं म्हणजे आता जग बदललंय, दोन द्या, किती श्रीमंत असू द्या, अजून डोळे झाकूनच झोपतो. असं आहे का श्रीमंत डोळे झाकून झोपतो, वासून झोपतो असं डोळेच नाही. ही श्रीमंती गरिबी ही मानवाच्या मनानं केलेल्या कल्पना आहेत, नाही तर सगळ्यांच्या चारी क्रिया समान आहेत. या मानवानं मनानं कल्पना, तो माणूस श्रीमंत आहे हा गरीब. एक वाक्य समजा, ज्याच्या घरामध्ये समाधान आहे तो खरा श्रीमंत आहे. ज्याच्या घरात समाधानच नाही तो श्रीमंत असलच कसा? झोपायच्या गोळ्यात काही ना, काही कपाट हटून मले, नोटा कपाटात तशाच. याला काय समाधान आहे म्हणतात? रस्त्याच्या कडेला भिकारी घोरात आहे तर कुत्र्याची कळवण झाली तर उठाला, आणि बंगल्यावाल्याच्या घरात नुसती मांजरानं उडी मारली, उठला उघडा बंब भोपळा, संघासात बॅटरी लावली, बाथरूम मध्ये बॅटरी लावली, त्याची सावली पाहून मागं सरकतो. पडणांजीनेवर खाली मिळाला तो काय करतो? एक वाक्य ध्यानात तेव्हा पुढे चला, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या अंतःकरणात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो जगातला खरा श्रीमंत माणूस. हे 96 कोटी खानदान रक्त आहे. हे 90 पिऊन उडी हाणणारं रक्त नाहीये. कोणीतरी 90 पाजायची, मग आपण नवर देवा पुढं बाई नाचवायची, बाई वाड्यावर या, इतकं भिकार रक्त नाहीये. राहतो भाड्याच्या घरातून बायला वाड्यावर बोलतो. सोनूचा माझ्यावर भरसा नाही, सोनूचा आहे तुझ्यावर पण तुझ्या बापाचा नाही तुझ्यावर. हे रक्त खानदान, हे रक्त कसं आहे माहितीये तुम्हाला? एका मिनिटात ऐका. हे रक्त बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुटात साठून जगणारं रक्त नाही. चला आता करंट लागलाय तुम्हाला, फक्त फटाफट बोलत राहिलं तरच तुमचं आपलं सूत्र जमन. 18 मधल्या किती झाल्या? 4. आता फायनल, आता बोलत जायचं फक्त. 18 मधल्या 4 झाल्या, आता शिल्लक राहिल्या 14, आणि 14 जनावरात नाहीत पण माणसात आहेत, अशा एकूण 14 आहेत. फक्त तुम्हाला मी नावं सांगतो आणि एकेकाची एक एक वाक्यात माहिती सांगतो. फक्त 14 आहेत. हात 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 फक्त माणसाला आहे. जगात कोणाला हात नाही, गाडवाला नाही, कुत्र्याला नाही, बैलाला नाही. ज्याला स्वतः फुचर केचर उभचर पक्षीवर्ग सत्सनवर्ग सरीसृवर्ग, पाण्यात राहणारी, हवेत राहणारी, एक पेशी बहुपेशी व सगळे जेवढे प्राणी आहेत, ज्याला स्वतः फुचर केचर उभचर पक्षीवर्ग सत्सनवर्ग सरीसृवर्ग, पाण्यात राहणारे, हवेत राहणारे, एक पेशी बहुपेशी जेवढे प्राणी आहेत त्याच्यातले हात फक्त कोणाला आहे. बस मिटलं काम. आता ऐका, हा हात कसे पुढं, हात कोणाला आहेत ना, नीट आहे का? हात हात फक्त माणसाला आहे. आता आपल्याला 14 शिकायचे, 14 ते 4 दिवस सोडून ते गेले. आता शरीर स्वच्छ करायचं का? साबण नका लावू, नुसता फेस. 500 रुपयाचा किराणा आणला, 40 रुपयाचा फेस आहे आपल्या बाजारात. ऐका नीट. आता शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. 10 रुपये कमवल्यावर 1 रुपया दान करा, 90 पैसे तुम्हाला सुखी ठेवतील. आणि तुम्ही जर 90च्या 90 घरात खर्चले तर राहिलेले डॉक्टरकडे जातील. मग काय म्हणून समजा ना, आम्ही कष्ट करून फुकाट दान का करायचं? नाही 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 नाही. कधी कामाला चालले ना, ऑफिसला चालले ना, एखाद्या मंदिरापुढे चालता गरीब माणूस बसला ना, त्याला एक 10 रुपये चहा देऊन टाकीचा, देऊन टाकीचा. महिला म्हणा तुम्ही लाख श्रीमंत आहे, पण तुमच्या घरी जर भिकारी आला ना, त्याला ताजी भाकरी द्यायचा. अर्धीच द्या पण ताजी द्या, त्याची दात पडतील अशी देऊ नको. 6 दिवसाच्या चपात्या दान करायला घरी नाही. हात एक 14 आहेत बरं का, जेवढी धनात राहतील तेवढी धनात ठेवा, दान करा. मग जुनी लोक काय करत होते? एक वर्ग समाजात होता गावात शेतकरी, पण सगळ्या लोकांना सांभाळणारा कोण? शेतकरी. पिकाऱ्याला अन्न देणारा शेतकरी, रस्त्याने जाणाऱ्याला दान घालणारा शेतकरी, 12 बलुतेदारांना सांभाळणारा
तो बळी राजा होता महाराज. तुम्ही असे बिंडोक माणूस होता. त्या सगळ्यांना सांभाळण्याची ताकद आहे. आता तुम्ही एवढ्या कंपन्या काढल्या, मग काही कुणी दूध बनवायची भॅक कंपनी काढली. तुम्ही पावडरीचं दूध कराल, ओरिजिनल दूध आहे का तुमच्याकडे? मग दूध कोणी जगाला कोण पुरू शकतो? शेतकरी. करा बाजरी तयार, कंपनी नाही. मग बाजरी तयार करणारा, गहू तयार करणारा, हरभरा तयार, उत्तर समजा जगाला पोषणारा शेतकरीच आहे. याच्यावर तुमचं मत काय? आता काही सर्व्हिसवाले म्हणते आम्हाला शेतीचं काय करायचं? रिटायर झालो का चिल्लर खातो? चिल्लर खातो का तू? रिटायर झालो का खाशी? बरं तू रिटायर होणारच नाही का? एक साधं वाक्य, साधं. दोघं जण भाऊ आहेत, एक शेतीवर आहे आणि एक सर्व्हिसला आहे. तो सर्व्हिसवाला नालायक काय म्हणतो माहिती का? इतक्या दिवस माझी शेती खाली. कुणाला? शेतकऱ्याला. इतके दिवस माझी शेती खाली. साधं उत्पन्न निघालं का? तू एक 4 महिने रजा टाक आणि एक कांद्याचं पीक काढून पाह. इथं एसीत बसवतो तरी तुला मुळ्यात झालंय. आणि तो तर 42 डिग्री तापमानामध्ये त्याची बायको 10 रुपये किलोनं कापूस असते. त्या बिचारीच्या डोक्याला तेल नाही राहिलं का, तिच्या पायाची चप्पल नाही राहिली का, तिचं लुगडं कपाशीच्या बोंडात गुंतून फाटलं. तिला असं काय मिळालं? फक्त एकच गोष्ट मिळाली तिला, समाधान. काय मिळालं का? तिला पैसा मिळाला. तुझी बायको लिफ्टनं वर जातील, लिफ्टनं खाली येते, तरी तिला सगळे आजार आहेत. मणक्यात गॅप आहे, डोळ्याला अंधारे आहेत. सगळं तरी का आला? त्याला तरी मोकळं कर, तो तरी दुसरा कर. त्याचं बिलच जातंय सगळं डॉक्टर. ती शेतकऱ्याची बाई बिचारी 10 आहे, 10 माणसाचा स्वयंपाक करती, 10 जणांचं शेण काढी ती, 4 माणसाचं धुणत होती. ठणठणीत सर्दी होईना तिला. ते शेतकऱ्याचं पोरग शाळेत जाताना 10 लिटर दूध डेअरीला घालून शाळेत जाते, येताना किटली घेऊन येते. तुझं नुसतं सकाळी लवकर उठलं, शनिवारी शाळा होती, पप्पूला सर्दी झाली, पप्पूला रसाबाज रविवारचा, नाही तर सूप पाच 2-4 तांबे पप्पूला, आणि पप्पू जाईल सासरवाडीला. उत्तर नीट आहे का महाराज? हात एक 14 शिकायचे आपल्याला, मग अभंगात घुसायचे पटकन. हात दान करा. आणि जे करती नाही ना, मग काही माणसं बा सर्व्हिसला असताना दरवाजा लावून जेवणार, आई बापू कधी सांभाळायचे नाही, सासू सासरी कधी दूर करायची नाही, बहीण दिवाळीला आणायची नाही, मिळून शिकायला जिकडं आणायची, अशी दरिद्री. बापाला कधी सर्दीचं औषध नाही, सासरीची बायपास केली. आणि ही माणसं मग रिटायर झाली अशी ईडी होऊन इंडियात गार्डन मध्ये पहा म्हातारपणी आशीर्वाद आरतीला येतो असा इकडून घेतो, मग खातो कोणी? या नगरपालिकेच्या गार्डन मध्ये जाऊन पाहतो मी 5 वाजता. लई भयानक जनावर बसेल राहते. कपडे अशी कशी तरी, चट्ट्याही थोडणी असायच्या, त्याला पेंट, मग ती खाती नाही. देव त्यांना काम दाखवल्याशिवाय राहत नाही. जेवायला बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख 9 लाख. आणि खाती नाही, नुसती ताटली का पाहत्या. अरे खायला नाव आहे का? तो खानदानीत कधी एखादं धरली नाही ना. आता काय रोग झाला, साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या, आणि मरती नाही. नुसते पडेल खाटावर, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, थोडी दारू. शक्यतो बोलूच नाही. आणि बोलायचंच असेल तर फायद्याचं बोलावं, नाही तर बोलू नाही. एखाद्याने गाडी घेतली ना, चांगलं झालं, काही पैसे राहिले,
हप्त्यावर घेतली असं. एखाद्याला लय हुंडा घेतला, पोरीत खोड असं. अरे पण तुला त्रास काय झाला काय? एखाद्याने हुंडाच घेतला नाही, लफडा असं. नीट बोलावं. काही तुम्ही एखाद्या मुलाचं नाव सागर असलं ना, शब्द किती चांगला आहे सागर. त्याचे मित्र काय म्हणतात त्याला? सागऱ्या. एवढी वरगळ करायची काही काम नाही ना. हात एक, बोलणे दोन. चांगलं बोलावं. एकच वाक्य सांगतो. एकच वाक्य द्रौपदी बोलली आंधळ्याची पोरं आंधळी, तर महाभारत घडलं. आणि एकच वाक्य वय लक्ष्मी, एकच वाक्य सीता म्हणली लक्ष्मण भाऊजीची आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही. ती आरती तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे. डोळ्याची कडवली झाली. लक्ष्मणाची सांगितलं वहिनी तुम्ही माझ्या आई आहात. तुम्हाला हे बोलणं शोभलं नाही. तुम्ही नात्यानं माझ्या वहिनी आहात, पण हृदयात माझ्या तुम्ही आई आहात. मी मानलेली रेषा ओलांडू नका. नाही ऐकली वनवास. शब्द जपून वापरावा. हात एक, बोलणे दोन. 14 आहे बरं का. हे फक्त माणसाला आहे. 3 हसणे. आणि या 2-4 वर्षामध्ये कॅन्सर गेला, कुष्ठरोग गेला, टीबी गेला, पोलिओ गेला. आता एक नवीन रोग आला हे 2-4 वर्षापासून, अटॅक. अटॅक हा रोग इतका गुलाम आहे महाराज. औषध फोडून देतो, गोळी खाऊन देत नाही. डॉक्टरला गाडी बोलून देतो, पण ड्रायव्हरला चालू करून देत नाही. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, जर अटॅक यायचा नसेल तर 3 औषधं सांगतो. अटॅक हा रोग नाहीये. अटॅक हा रोग नाहीये. अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं चित्र आहे. तुमचं मत काय? तुमचं मत काय? माझ्यापेक्षा तुम्ही शिकलेली माणसं आहे. मानसिक संतुलन ज्याचे डॅमेज, त्याला अटॅक येणारच. तुमचं मत काय? तुमचं मत काय? आणि अटॅक जर यायचा नसेल तर तुम्हाला 3 औषधं सांगतो. तुम्हाला खानदानीत कधी अटॅक येणार नाही. एक आजचा दिवस आपला चांगला आहे, तो उद्या असेलच असं नाही. परत नीट वाक्य आहे का? आजचा दिवस आपला चांगला आहे, आज आपला काळ आहे, तो उद्या असेलच असं नाही. आणि असावा अशी अपेक्षा सुद्धा करू नका. आज तुम्ही नोकरीला आहात ना, त्या मापातच जगा. 58 तुम्ही रिटायर होणार आहे. तेवढा काळ आहे, त्याला जपा. आज तुम्ही दुकानदार आहे ना, लुटायचं कमी करा लोकांना. काट्याला झटके मारून जेवढा रुपशील तेवढं तुझे पोरं क्वार्टरमध्ये घालवतील. काळ तोच राहील असं राहणार नाही. हे ते थोडा वेळ बंद करे. सगळे लोक दिले डळमळी करून. हे काय सोडलं ते थोडा वेळ बाजूला घेतो. लोक वरच पाहते. आढळतोय खाली, लोक पाहते वर. रोजगार हमीन काम कमी निम्यात तुम्ही आम्ही. म्हणजे दरवर्षी वृक्षारोपण, पण खड्डा तोच. ज्याच्या जनगण पाठ नाही तोच 26 जानेवारीचा प्रमुख पाहुणा. तो झेंडे कसा पाहतो. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. चला ते थोड्या वेळ काढून ठेवतो. मी गेल्यावर रात्रभर फिरव. तुम्हाला माणुसकी असं नाही. तुमचा खिस्सा गरम आहे तोपर्यंत हे मित्र आहेत, आणि तुमच्या मनगटात ताकद आहे तोपर्यंत हे जग आहे. एक वाक्य सांगा. खिस्सा गरम आहे आणि मनगटात ताकद आहे तोपर्यंत ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. ज्या दिवशी आपला खिस्सा गरम नाही, आणि ज्या दिवशी आपल्या खिशात रुपया नाही आणि अंगात ताकद नाही, त्या दिवशी आपले सगळे जगातले संपले. तुमचं मत बोला. पगाराच्या दिवशी आपले मित्र आपली ऑफिसच्या गेटच्या बाहेर वाट पाहत्या. म्हणजे हरिपाठासाठी नाही पाहत, मुतायचं कुठं. पण 30 तारखेला आपल्याला पाहिजे होते कट आणत्या का, 20 माग होतो पाहिजे. ऐका नीट. आजचा काळ तुमचा अनुकूल आहे, उद्या असेलच असं नाही. असा ज्याने विचार केला त्याला कधी अटॅक येणार नाही. काय मत आहे तुमचं? बोला जा. दुसरं कारण अटॅकचं. देवाने तुम्हाला ज्या परिस्थितीत ठेवलंय ना, त्या परिस्थितीत आनंदाने जगा. अटॅक येणारच नाही. अटॅक यायचं काय काम आहे? देव ठेवेल तसं राहायचं. चिंता करून मरत होता. हे रस्त्याच्या कडेला भिकारी घोरतात, गार ठून मेले. आहे का अटॅक? आहे का शुगर? आहे का बीपी?
तुम्हाला झालं काय? काय झालं काय? 4 रविवार सुट्टे, 2 शनिवार सासरवाडीला तू, 82,000 पगार आहे तुला, तू पगाराला हातच लावीन, वरच्यावर स्लॅब टाकीतोय तू. तुला असं वारं गेलंय काय? तुला कुत्र्याला बिस्किट आहेत काय? जबाबांना भाकरी. काहींची कुत्री गाडी तिंड त्या कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, टॉमीशी बोलते, टॉमीशी. हा, कुत्र्याशी गप्पा आणती तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पे जायचा फुल टाइम पास होतो. काय करताय? काय आटे घ्यायचं कारण आहे? ज्या दिवशी आपल्याला देवाने ज्या अवस्थेत ठेवलंय त्या अवस्थेत राहा. हस राहायचं तरी किती दिवस? कमी तो कशाला? 4था मजला काढला तरी वर गज काढतो तू. तुला अक्कल आहे का? अरे तू टिकला पाहिजे ना वास्तुशांती बोध का? बाहेर किती राहिलं मरायचे. 27 खोल्याचा बंगला, 13 नुसते बेडरूम, माणसं नको झोपाय आणि एकच पोर ऊर फाट्या भाऊजीचं. काय करू? ती नवरी बाला नेलं, ती मेवणीलाच खुनवायची. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सगळं झालं. काय जगातल्या सगळ्या रोगाला एकच औषध आहे, समाधान. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 2-3 दिवस सुधरत नाही. काय बदील होतो तो, बदील. एकदाच हसतो घरी गेलो आणि त्याला 12 महिने अटॅक आणि बीपी येत नाही. मोकळा होतो तो, मोकळा. अटॅक जळकाट माणसाला अटॅक येतो, जळकाट. कुजून आणि हे अटॅक श्रीमंत माणसाला काय येतात माहिती मला? हे श्रीमंत माणसांची व्यसनाचे जे ब्रँड आहेत हे सगळ्यात भारी आहेत. आणि हे माणसं लोक झोपल्यावर पेतात. भारीतला ब्रँड आणायचा, मग यांच्या बायका धावून उठत्या, पोरं तापून उठत्या. ज्यांचं पोर कोणची पोर घरात घेऊन येत, त्यांची पोरगी कोणाचाही हात धरून जाती आणि मग ती मानसिक टेन्शन मध्ये खलास. मग काय म्हणतं म्हणले ना, तो बायकोच्या अंगावर हात ठेवून तसा झोपलो. बायकोने विचार केला उठा नका, मग मी आलाच तो काय उठत. मग काय म्हणतं म्हणतात, काय नाही हो, रात्री धाब्यावर जेवून आला आणि बाथरूमला एकदाच गेलो आणि एकदाच आवाज झाला बाथरूम मध्ये. पुढून झाला का मागून झाला? बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेलं. ते बंगल्यावाला एवढं होतं नालायक. ते भिकाऱ्याला म्हणा बाहेर राख. जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडेल. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्या हे दिवस आले हे तुला सांगाय आलो. जैसा स्थिती आहे तैसा परिराय. जो माणूस समाधानी आहे त्याला अटॅक येणार नाही. तुमचं मत काय? अटॅकला 2 औषधं सांगितले मी तुम्हाला. 1 देव ठेवेल तसं राहा. 2 आजचा काळ उद्या असलच असं नाही. आणि 3 तिसरा अटॅक झाला हसत जा, हसत जा. आजपासून नियम करा, रोज 3 मिनिटं हसा. तुम्हाला कधीच अटॅक येणार. हसत जा. आणि जी माणसं हसतात, सरकारनं हास्य क्लब काढलेतात. म्हातारीने याचं हसून आणायचं. म्हातारीने याचं हो हो चला गे. म्हातारीने यायची चला गे. माया पुढे आल्यावर कोणी हसतो मला. फ्रीश हसत जा. आणि अटॅकचं तेवढंच औषध आहे. असं कम काही माणसं हसत नाही. म्हणजे काहीच्या घरात जाऊन बा कुत्री टीव्ही पाहते, माणसं झोपते. तरी माणसं मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिजे. मग हे कुत्रं त्या कुत्र्यावर धावलं. तेव्हा झोपेल कुत्रं उठलं. एवढं कुत्री आले पडून. काही माणसं जेवताना टीव्ही पाहिजे होत्या. जाहिरात आली तरच चपाती मागायला. चपातीच मागली. तरी माणसं हसत जा, हसत. आणि हे 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला कधीच अटॅक येणार नाही. याच्यावर तुमचं मत काय? 1 हात 1 बोलणे 2 हसणे 3 झाले बरं का? आता शिक. सगळे प्राणी आडवेत. एवढाच गडी उभा आहे. काय आडवी? घोडा, कुत्रा, गोम, विंचू एवढाच गडी उभा आहे. आता उलट समजा, बैल दिसायला आडवा आहे
वागायला सरळ आहे, यावला दिसाय सरळ आहे, वागायला आडवी, माळा घाल टिकल का. आणि पाया पडून सांगतो, कमी बुद्धीच्या माणसांनी नको त्या गोष्टीवर संशय घेतल्यामुळं ती माणसं विद्वान आहेत असं समजू नका. काही माणसांना समाजामध्ये चांगली चाललेली पिढी फक्त बिघडून द्यायची असते, त्यांना त्याच्यातलं काही कळतंय असं नाही. उदाहरणार्थ 10 लाख लोक माऊली सोहळ्यात जातात, 10 लाख लोक तुकोबाराय सोहळ्यात जातात. मायबाप समजतोय, तुकोबारायला बाप समजतो आणि ज्ञानोबारायला आई समजतो. मग एखादा कमी बुद्धीचा माणूस लगेच म्हणतो तुकाराम महाराजांचं खरंच वैकुंठाला गेलेत का. त्या मूर्ख मांडण्याला किंमत देऊ नका, आपण निष्ठावंत राहा. तो म्हणतोय तुकाराम महाराज काही म्हणून वैकुंठाला गेले का, ते तुकारामाचा अभ्यास केलाय का. अति यानेचा ना, त्याला काय मार्केट देतात. आणि आपली लोक अशा बिंडोक लोकांना मार्केट देतात. एखाद्यानं वादग्रस्त वाक्य केलं का त्याला आपली लोक फोकसलं नाही द्या, फोकसलं नाही नाही सोडून द्यायचं. त्याला काय अक्कल आहे, त्याला आपली लोक फुकाट मोठं करत कळलंय. त्याला काय मोठं करत काय, त्याला कळतंय का. मला इकडे प्रश्न विचारला होता, माळीत म्हणे 108च का घालू नको. काय तो घातल्यानं आमचा संप्रदाय वाढणार आहे असं थोडंच आहे. आम्ही विचारलं का तुला 10 रुपयाचा डोळे का झाकीतो, तू कशाला आमच्या डोक्याला येतो. आणि ही कमी बुद्धीची माणसं समाज बिघडत असतात, यांना समाजाच्या हिताशी काही येणार नाही. आता वारकरी, आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सण पारवा आहे गुढीपाडवा. हा हिंदू धर्माचा सण आहे, हा आपण डोले जंग केला पाहिजे. आपली अवलाद एक दिवस मारा करते, चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर, आपल्याला लाजा नाही ना. निर्लज्जम सदा सुखी. आपला खरा सण कधी आहे. अरे टणकून घरावर लायटी लावा, पुरणपोळीचं जेवण घालावं, गुढी उभा. आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान का नसावा. आणि आपली बावळटाची शिव गुढी पाडवा पुढं बोर्ड नाही लावतो. गुढी पाडव्याचं गाव तिथं बोर्ड लावलं पाहिजे. आणि तुमचं गुढी पाडव लोकांनी नाही मान्य करू द्या. आपला गुढी पाडवा निसर्गाला मान्य आहे, तुम्हाला काय मान्य, तुम्ही काय घेऊन बसले. तुमच्या 2 वाक्याच्या याला कोण खातं. आमच्या गुढी पाडव्याला लिंबाला सुद्धा बहर येतो. आता घरी जाताना कोणत्याही लिंबाक बघा बहर आलाय का नाही, बघा आपल्याला बहर आलाय का नाही. आणि बघा डोंगरावरच्या झाडाला पालवी फुटायला लागली का नाही. हा आमचा पाडवा आहे. निसर्गाला मान्य आहे, तुला काय रोग झाला. याची भिंगार जी लोक असतात याला मार्केट नसतं द्यायचं, आणि आपली लोक त्यांना मार्केट देतात. मला एकाने प्रश्न विचारला होता, पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का. तो हुशार आहे का. मी त्याला सांगितलं आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी पुढे आहे. उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडून आहे पंढरपूरची. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबायची आणि मधून मुंडकं पुढं काढी. पांडुरंगाला सांगायची लाईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी. त्याला विचारलं काय, कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीधन सोडून रोडवर येत नाही. मला याकडे विचारलं होतं, आतापर्यंत एवढ्या संतांनी चमत्कार केले, रेडा बोलावला, भिंत चालवली, मात्याच्या एखाद्या कीर्तनकारांना का चालू नाही का पैसेच कमी का नुसते. इकडे तुला एका मिनिटात भिंत चालून दाखी. तुम्ही आता इथं तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालत का भाऊ काय मग. एकानं मला विचारलं होतं, आपण तुम्ही किती सांगितलं तरी मला मान्य नाही, देव नाहीच. आपल्याकडे सगळ्यांना उत्तर आहे. त्याला म्हणलं नाही देव चाल नसू दे. आपण आपला बाप पाहिला का मानला. मानला कोण सांगितलं. आईने सांगितलं. आईच्या सांगण्यावरून बाप मानितो, ज्ञानेश्वरीच्या मान्य सांगण्यावरून देव मानाय रोग झाला का तुला. पण मग येण्याच्या नादीनं लागायचं मला. ही माणसं विद्वानीच असं नाही. आता लोकांनी सध्या काय शब्द वापरला बा, जग नुसतं सुधारले. काही नाही झालं मला, काय नाही झालं. धोतर गेलं पायजामा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होण्यात आली. आता काय हित होत आले तर मग काय हित बरोबर सराकडे झाला मा.
पोरीनी पोरांचे कपडे घालून मोमलं हिंडायचे म्हणजे सुधारलं जग. गडेनी पांढरी केस काळी करायची, पोरांनी मिशा घालून मोमलं हिंडायचं, सुधारलं जग. याला सुधारलं म्हणतात. बायकांनी पोरांनी पोरांचे कपडे घालायचे, गडेनी तसं वर फाटे जेवायचं, उभ्यानं जेवायचं, सुधारलं जग. याला सुधारलं म्हणतात तुम्ही. आतली चड्डी नाही, काही ना 6,000चा मोबाईल आहे आता, आणि आतली चड्डीच नाही, अंडरपॅन्टच नाही, चैन उघडी नातू नाही मोकळा, टाईम रेंज मध्ये. कधीच कवरेज क्षेत्राच्या बाहेर नाही, काही रेंज. सुधारलं जग. वाक्य लिहून ठेवा. पवित्र दिवशी आज द्वादशी आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. तुमचं मत बोला. आता नुसते पोरीनी पोरांचे कपडे घालायचे, बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, गड्यानी बुटं घालून जेवायचं, पांढरी केस काळी करायची, गड्यानी मिशा काढायच्या, सुधारलं जग. पूर्वी आमची आई वाकून घर चालायची, आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलाय. पप्पाचा बाप जरी आला मधी, सुधारलं जग. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची तर पोरगा घेऊन यायची, आणि आमच्या आई कीर्तनाला पोरगा आली, पोरगा रडायला लागलं तर आमच्या आई कीर्तनात पोराला सणातलं दूध पाजित होती. तर बाई पात्र खाली पोरग झाकायची, तर शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पिते. आज पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, कुठं झाकायचं पोर? त्यानं घाई घाई पियायचं कसं? सुधारलं जग. तुम्ही बसलेले माणसं उत्तर द्या मला पटकन. तुमच्या सगळ्या लोकांच्या शर्टाचे खिशे कुठे आहेत? उजव्या बाजूला आहे का डाव्या? डाव्या. तुम्ही शिकेल आहेत ना? शिकेल आहेत ना? आता थोडा भेजा वापरा. माणसाचं हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता? हृदय. तुम्ही मोबाईल कुठे ठेवता? वरच्या खिशात. व्हायब्रेट होतो का नाही मोबाईल? मग आता एवढी अक्कल नाही. सुधारलं जग. याडपट नाही तर मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवू नये. अरे तो जर भिंतीवर ठेवला तर ती फळीवर ठेवलं तर फळी हालती, याला व्हायब्रेटिंग होत नसेल ना. मग मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये हे आम्ही सांगायचं का तुम्हाला? तुम्ही पगार घेता कशाचे नक्की? तुम्हाला जर आकलीच नाही. अहो मला सांगा, तुमचा आमचा सोडा, डॉक्टरचा मोबाईल वरच्या खिशात आहे, कोणाला सुधरिता? याला तरी कळावं का नाही का बरं हृदय कोणत्या बाजूला आहे? मला सांगा. काही काळ माणसं नाजूक इंद्रिय कोणता आहे? मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवू नये. याने शिकवायचं तुम्हाला. मोबाईल खालच्या खिशात कधी ठेवू नये. पॅन्टच्या खालच्या खिशात मोबाईल ठेवू नये कधी. अहो लोक सुधारायला लय दिवस लागतील महाराज. लोक फक्त अवसना आणतात आम्ही सुधारलो. आता मला सांगा कोणता ऋतू लागला? उन्हाळा. बरोबर आहे. आता वातावरणातलं तापमान वाढलं का कमी झालं? वाढलं. उन्हाळ्यामध्ये लघवीचं प्रमाण कमी होतं का वाढतं? कमी होतं. का बरं? उत्ताप. शरीरातली उत्सर्जनाची क्रिया वाढते, परिणामी लघवीचं प्रमाण कमी होतं. शरीरातलं उत्सर्जन कशाद्वारे होतं? घामाद्वारे. घाम कुठून बाहेर पडतो? एक हाताचा केस धरा आणि त्याला ओढा, तिथं पुळी दिसेल तुम्हाला. त्या पुळीला म्हणतात केस पुटक, आणि तिथं जे छिद्र आहे त्याला म्हणतात स्वेद रंध्र. स्वेद म्हणजे घाम, आणि घाम बाहेर पडण्यासाठी ते छिद्र आहे. मग उन्हाळ्यामध्ये कपडा त्वचेपासून काही अंतरावर असावा का फिट असावा? त्वचेला चिकटलेला असावा का काही अंतरावर असावा? काही अंतरावर. कशामुळं? शरीरातलं उत्सर्जन योग्य होईल. मग आता तुम्ही जर एप्रिल मध्ये जर जीन पॅन्ट वापरता तर तुम्हाला सुधारायचं कोणी? आणि जीन पॅन्ट घालणाऱ्याला आपलं ओपन चॅलेंज आहे. ओपन. मी त्याला जागेवर 12 पॅन्ट घेऊन देतो इथं नव्या. त्यानं फक्त कशाला न धरता मला चड्डी काढून दाखवायची. ती आंघोळीला गेलं तर खुटीला धरीत एक तंगड उपशी, दुसरं उपसाय गेलं तर हिटर मध्ये हात गेला मिळाला. ती कपडे कसे घालावा हे कळलं लोकांना, खावा हे काय कळावं. आणि लोक सुधारण्याचं आव्हानतात. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4. ती नाही काळजी करायची. मी पुढे जाऊ द्या. आता फटाफट नावं सांगतो सगळ्यांचे म्हणजे आपल्याला पुढे जायला. हात 1,
बोलणे 2, हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देवी इच्छा करता 13, आणि हाच देव आहे 14. फ्रेश मध्ये बसायचं, दरिद्रवाणी बसायचं नाही, काही लई दिवस इथं राहायचं नाही. इथं येऊ ना असं बसतो, इथं येऊ तसंच मिळालं. मग याची काही गॅरंटी का? हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवढा, गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला, तो जर ॲम्ब्युलन्स मध्ये आला तर गेला. याची गॅरंटी नाही. एक वाक्य सांगतो, तो उत्पत्ती देव आहे, स्थिती देव आहे, लय देव आहे, तुम्ही चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री रावसाहेबजी दानवे साहेब यांच्या अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक बाळासाहेब गायकवाड, शहर जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी संभाजीनगर, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, स्टेजवरील उपस्थित मान्यवर, गायक वादक गुणीजन मंडपवाले, गायक वादक गुणीजन मंडपवाले, कीर्तनाला बसले महिला पुरुषांच्या सगळ्यांच्या वतीनं गायकवाड साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दानवे साहेबांच्या अभिष्टचिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत आपण एकच शब्द शिकलोय, फक्त 18 गोष्टीतलं फक्त ज्ञान कोणाला आहे? आता दानवे साहेबांच्या अभिष्टचिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला 5 गोष्टी आपण देवाकडे मागू आणि अभंगाला सुरुवात करू. ए देवा पांडुरंगा माय बाबा पंढरीनाथा, कष्टकरी वर्ग सुखी हो दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घातलं तरी चालेल, देवा तुम्हाला कोणत्या गोष्टी अनुकूल नाही दिल्या तरी चालतील देवा, पण देवा आयुष्यात माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा. तू एक, माझ्या गालावरचं हसू कधी नेऊ नको, आणि माझ्या डोक्या पायाला 5 दिवस चप्पल नसली तरी चालेल, खरं सांगू देवा तुला, एक दिवस माझ्या पोटाला अन्न नसलं तरी चालेल, पण माझ्या घरातलं हसू आणि समाधान नेऊ नको. खरं सांगू देवा तुला, कारण जिथं समाधान आहे तिथं देवच आहे. आणि आज लोकांकडे सगळं आहे, समाधानच नाही. समाधान माना, फार थोडे दिवस राहायचं, मानायला शिका. जरा 50 वर्षाच्या पुढे वय झालं ना, जरा प्रत्येक क्षेत्रातून बाजूला व्हा, रिलॅक्स जगायला शिका. 50च्या पुढं तुम्ही 62ला स्लॅब टाकीत राहिले म्हणजे तुला मरायचंय. 50 वर्षाच्या पुढे गेले, थोडा रिलॅक्स जगा. काही नाही महाराज, किती कमवा काही नाही, झाकली 1.25 लाखाची. किती कमवा, 500 सुतळी, अल्पा गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडकं, 2.5 मन सरपंच, 1.5 किलो मुरमुरे, टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. पुढे बाजार कर. कोणताही श्रीमंत मिळाला तर अजून काय बांगल्यावर जायला नाही, कलाही मोठा बांगला पेटवा, स्मशानभूमीचे त्याला. आणि अजून कोणत्याही श्रीमंताच्या कपडाला नोट चिटकवली नाही, ठोकळाची. जरा भांबावल्या भ्यानं करू नका, जरा समाधानी राहायला शिका. आणि कोणासाठी कमवतो तुम्ही? आणि तुम्ही ज्यांच्यासाठी कमवलं ती अवलाद तरी कुणा सुईची आहे? तुम्ही मुलांसाठीच कमवता ना. कोणती अवलाद आपण सुईची पैदा केली मग त्याच्यासाठी कमवायची? काय आपण पाणी मारून कापूस शिकतो ना, आपला पोऱ्या पाणी टाकून घेतो, तुला लाज नाही वाटत का? यायला कमी तो ना, वर्षभर तुझ्या पोराला शाळेतही घातलं, ट्युशनही लावली, तुझ्या पोराला क्लासही लावले, 40,000ची गाडी त्याला कॉलेजला जायला दिली, रोज 80 रुपयाचं पेट्रोल देतो त्याला, आणि तरी तुझा पोऱ्या कॉफी करतो म्हणजे तू शिकवतो का आला? सरकारनं काही काही घेतलेले निर्णय अतिशय चांगले असतात, मला आपण लोक त्याची अंमलबजावणी करीत नाही. काय मध्ये तुमचं? कॉफी मुक्त परीक्षा व्हावा, अतिशय चांगला निर्णय आहे का वाईट आहे? बोलत जा तुम्ही. वाईट आहे, अतिशय चांगला निर्णय. आणि व्हायलाच अहो, या कॉफी प्रकरणामुळे विद्वान पोरांचा खतरा झाला. जी पोरं रात्रंदिवस अभ्यास करतात, लाईटवर अभ्यास करतात, बिचारे उपाशी राहून अभ्यास करतात, वाटलं झालं त्यांचे कागद फाडून येणार काही. आणि भंगार पोरं पैदा झाली, त्याने कॉफी करायला लागली. अहो महाराज, शिक्षक कॉफी करू नका म्हणतोय, सरकार कॉफी करू नका म्हणते, परीक्षेच्या आदल्या दिवशी पोरं शब्द घेतात कॉफी करणार नाही शाळेत, आणि पोरांचे बाप कॉफ्या पुरवितात पोरांना शाळेत. कोणाला सुधरिता? जो बाप आपल्या पोराला कॉफी पुरवायला केंद्रावर जातो तो बाप त्या पोराचा बाप असू शकत नाही. कसं राहील तो? मुलगा मला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. परीक्षा चालू असताना पोराचा कान फाड फोडून टाकला पाहिजे. इकडे आहे
नाला का मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुला मोठं केलंय. तुझी फी भरायची तर मी उपाशी राहिलोय. मी कंपनीत वडापाव दिवस काढले आणि तुला फी भरली. नाला का तुला 35 मार्क पाडवत नाही टोन घ्या. आपल्या घरात यायचं नाही. कॉफी करतो नाला का तू 3 मार्क जोड्या लावाय. 3 मार्क एका वाक्यात उत्तर आहे. 5 मार्काला पर्याय निवडाय. आकृत्या काढा 4 मार्काला. मग टोन घ्या खरीद काय होतं तू 35 पाडवा ना टोन घ्या. आपल्या घरात यायचं नाही. थोबाड फोडून नका त्याचं. पोरे म्हणलं मी घरातून निघून जाईन. कपडे बिशीत घाला त्याचे. अरे मी करीन प्रयत्न परत काय जात नाही. गेल्यावर संध्याकाळी आल्याशिवाय कुठे यांना कोण खात. पावसाळा संपल्यावर कुठे खेकडं निघालं. आता लग्न सराई संपल्यावर पे बरं कोण पाहिजे तर घरात तुमचाच गाला सर. मग त्याला काय येईन तो धरा कोण पाहिजे तर रात गाई. पावसाळा संपल्यावर कुठे खेकडं निघालं. आणि बाप पोराला कॉफी करायला गेला तर आई म्हणली बोलू नका तो काही करीन. काय करीन तो त्याने काय करायचं शिल्लक ठुलय बा. याला पाहिजे डीजे वाल्याला घाम येतो. याच्यापेक्षा तो पराक्रमी किती असतो. उलटी आई पोराला म्हणती लई टेन्शन घेऊ नको. 1-2 विषय राहिले तरी चालतील. काय फरक नाही. नवीन लोकांची पोरं नापास होत्या. तो बाप सुद्धा 10वी 3 वर्ष होता. हा आणि 12वीतून पळून गेल्यावर 2 वर्षांत तू झाला. पराक्रमानं अवलाद पाहिजे की याला आई बाप जबाबदार आहे. महाराज आज जेवढे स्टेजवर बसलेले कार्यकर्ते सर्व्हिसवाले बसले ना खाली. आपण फुकाट बोलत नाही. आपण त्याग केलाय. लहान टेबल होता खाली. टेबल महाराज खाली टेबल होता. टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता. फुकाट तहसीलदारन फुकाट कलेक्टरन फुकाट प्रांतन फुकाट एसपी फुकाट आमदारन फुकाट नगरसेवकन फुकाट शहराध्यक्ष होत नाही. खाली टेबल होता. टेबल त्याच्यावर हात होता महाराज आणि वरून गुरुजीचा रूळ होता. हात वळत नव्हता. वळत नव्हता. डाव्या हाताने जेवायचं. टाप नव्हती. आईला म्हणायची मला मारलंय गुरुजीने. मग तर दुसरा हात गेला. फुकाट आहे का सुखाचे दिवस. फुकाट आहे. हा आता ईश्वरून तास संपल्यावरच जेवण होतं. आता आई धडधडीत सांगते स्वयंपाक झाला नाही. हे 20 रुपये नाही 15ची क्वार्टर पे 5चा गोवा खाय. आणि तिथून आले हाणतो बाप. मी चालले बचत गटाच्या मीटिंगला. महिलांच्या अनेक समस्या आहेत. झुकूनच पाहिजे नाही पोरांकडे. कशाला जग सुधर. चांगला 8-10 दिवसातून एकदा पोरगा जवळ घेऊन काट फाटलो काय करतो पोरे. आता हे याडपट 14 लाख मोकळे झाले मागच्या आठवड्यात 12वीची. आता 21 तारखेला 13 लाख मोकळे होती. 27 लाखाचा लॉट या. हे काय फक्त गणपती बुडवायला बजा काय करते झाटकावलं. आणि सांगा आता बसलेली माणसं मी तुमच्या मुलासारखं आहे. हा विनोद आहे. हा विनोद आहे. त्यांना फटकावलं पाहिजे. ज्यांच्या पोरांनी 12वीची परीक्षा दिली ना त्यांना कामाला लावा ना. गाडी विकू द्या ना. कुल्फी विकू द्या ना. पाव विकू द्या ना. भंगार गोळा करू द्या ना. यांना जरा पोट भरायचं कळू द्या ना. हे 20 वर्ष फुकट बसायचं का आपण. कामं करू द्या ना. यांना कामं करू द्या. यांना गाड्या पुसायला लावा लोकांच्या. यांना हॉटेलात बशाई सळायला लावा. यांना गाड्या पुसायला लावा. यांना पेपर इकायला लावा. यांना रद्दी इकायला लावा. यांना 10 रुपये कमवायला काय लागतं हे कळू द्या. आणि त्यांनी जर काम जाळून 10 रुपये कमवून आणले ना तो येडेवाणीच करणार नाही. हे ध्यानात ठेवा. एकदा सायकलीवर 5-50 लोकांच्या दारात पेपर इकायला लावा. आणि 100 पेपर खपल्यावर एका पेपर मागे रुपये आहे. किती मिळतील त्याला. 100 रुपये. तो 100 रुपये कमी ना गडी घालूनच ठेवीन तो. त्याला जण 90 नको 42 नको भाऊ गुडघे गेले तेव्हा 100 मिळाले. आणि तो म्हणतो आता नाही आता घरी गेल्या गेल्या चांगलं जेवणार आणि तणकून झोपणार. यांना कामं करू द्या. यांना गाड्या बसून. आता सुट्ट्या लागल्यात. MSCT करा. कॉम्प्युटर करा. टेलरिंग करा. कंपन्यांना जॉईन व्हा. काहीतरी करा ना. म्हशी भाजर ना 150 रुपये म्हैसे. जीवनभर 2 भेटल्या 300. भंगार का मिशे काढून बोंबलं. मी लग्नाला गेलो ना महाराज. नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकीत म्हणून. तांदूळ टाकेल इकडे तिकडे पाहतो खाली टाकून देतो. उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यायचं ठेवा.
एक वर्ग होईपर्यंत मी शिकाडू नाही म्हणजे लोकांना अंदाज येतो. कसं राहावं आपण कसं नाही. सांगा मला, जी पोरं काम करतात जी पोरं काम करून 100 रुपये कमावते ती वाया जाते कधी जाणार नाही. त्यांना टाईप मजा हाना ना पोरं, तुम्ही मजा हाना ना, कोण नको म्हणलं तुम्हाला. 500 रुपये रोज कमवा आणि मग आयुष्य खर्चाला. बोकड्या पाळा ना, 500 रुपये किलो हाडकं धरून गाडी का कुल्फी का आणि उगाच आपल्या बावळासारखं कसं तरी बोंबलं हिंडायचं कोणीकडे तरी कुणी हे बरे खायला कुठेतरी केसर राखायचे आणि कुठेतरी कपडे बांधे कपडे घालून बोंबलं हिंडायचे. आई बापाला कलंक लावायचा, काय मजा आहे त्याच्यात. चालला प्रेम करायला. अरे वा, तू असा उदास का. तिचं जमले तर जसं कळलं का. तिच्या बाई 3 मेले, तू 4था आहे. तिच्या बाई औषध घेतलं. अरे ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना, लपडी लुपडी दरवाजे लावून भांडी घाशी रे. भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा. लव्ह मॅरेज करणाऱ्यांची लय हातानं चव घालवायची. मला कॉलेज सुटलं 2-4 शेंबडेपुरी चाललं होतं रस्त्यावर, एकदम भंगरी, इथले भट्टी चमकी आणि त्याच्या मागे 2-4 सांड आले. सांड स्वच्छता असा घाण वास, बगलात गोचिड्या, विषय काढे उगाच भंगरी. आणि ते काढते ते पुरीला पाहून काय असतं माहिती का. अरे अरे चंद्र तर दिवसा उगला. पण ती पोरगी म्हणली, पण घोबडाला दिवसा दिसलं कसं. हे प्रेम आहे ना मला एक वाक्य सांगा तुम्हाला. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य आहे का, आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणीही प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. चांगलं जगा ना. केस बिस बारीक करायचे, अंग झाकून कपडे घालायचे, रात्रदिवस कष्ट करायचे, MPSC द्या UPSC द्या. आणि पोरांना समजून ठेवतो, इथून पुढच्या जगात प्रत्येक क्षेत्रात क्वालिटीच पाहिजे, क्वांटिटी नको. काय मत आहे तुमचं. 12वीची परीक्षा संपल्याबरोबर CETची पोरांची तयारी सुरू झाली. हे ब्रिलियंट पोरांचं काम आहे का. दुबळ्या ब्रिलियंट लगेच CETची तयारी पुढच्या, आणि त्यांना गॅरंटी आहे इतके मार्क पडणार. ते म्हणता नाही मेडिकलची CET द्यायची, तेवढे मार्क मला. काही प्रश्न विचारले, CET म्हणजे काय. हे 35% वाले हे गणपती बुडवायलाच वापरायचे. महाराज क्वांटिटी ती क्वांटिटी, क्वालिटी ती हाय. ब्रिलियंट लोक आहे महाराज. मुंबई पुण्यामध्ये तुमच्या बाजारनगर परिसरात काही पोरं असेल महाराज. 12वीचा पेपर संपला का कंपनी मॅनेजरला भेटून त्याच्या पाया पडून त्याचे पाय पुसून त्याच्या घरात 2 वेळा जाऊन मला पार्ट टाइम का होईना, ट्रेनिंग का होईना, कमी पगारात का होईना, रोजानं का होईना, पण मला ट्रेनिंग म्हणून का होईना, पण 2-3 महिने घ्या. महाराज काही झालं तरी हात प्रश्न सुटतो का नाही. आज पैसा कमवायला काय लागत नाही पोरांनो, मिळतो ना. आज गावंड्याच्या हाताखाली गेले तर 11 वाजता येऊन 5 वाजेपर्यंत 500 रुपये रोजी. आज कष्ट जर केलं नाही ना, मला फुकट पोसायला कोणी मोकळं नाही. कामं करा ना तुम्ही, मजा हाना ना, पण कामच करायचं नाही. बोंबलं हिंडायचं नसतं. कुठं चालेल ते. माझी जिंदगी बरबाद झाली, फाशी घेतो काय तुझ्या जिंदगीला. काय आगलं मस्तपैकी कामं. आणि आज जर तुम्ही कामं केले ना महाराज, तरच पुढचे दिवस तुमचे सुखाचे. याच्यावर तुमचं मत काय. एवढं पुढे कोणी तंबाखू काढीन, पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येत्या. राती कुठं होते, राती कुठं होते. रात्री नदीला होतो, आता वड्याला एवढे कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची शेअर करतोय. दत्तू पाटील जय हो म्हणून येतोय. गेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारतात. हे रत्या, हे भिक्या, हे सख्या, हे वामण्या, तुझी का मी.
तुम्हाला केलं ते सांगू का? याचे परिणाम महाराज, याचे परिणाम एका क्षेत्रात नाही झाले, सगळ्या क्षेत्रात झाले. परीक्षा चालू आहे, परीक्षेपेक्षा कॉलेजच्या गेट समोर टुकार पोरांची संख्या वाढलेली दिसली तुम्हाला. पहा परीक्षा केंद्राच्या जवळ एक वाक्य सांगा तुम्हाला. महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे महाराज, का निदान परीक्षेचा काळ असो कोणताही काळ असो, निदान पोलिसांनी नेहमी जनता जागेवर ठेवली. तुमचं काय मत आहे? परीक्षेच्या कालावधीमध्ये ग्राउंडवर कोणी? पोलीस. ट्रॅफिकच्या सिग्नलला कोणी? तुम्हाला गाडी कशी चालवा हे पोलीस शिकतोय. आता काय सांगावं, तू थांब, याला जाऊ दे. एवढे वाईट दिवस आलेत लोक. लोक फक्त सुधारण्याचं आव्हान त्या. जर अर्धा तास ट्रॅफिकवर पोलीसला ना 5-25 मरतील, काय म्हणायचं तुम्हाला? आणि ती मोटरसायकलवाली तर इतकी अडपट आहे, त्यांना रेल्वेचं दांडकं पडलेलं सुद्धा सहन होत नाही, खालून निघत आहे. आणि तुम्हाला पुढे सह्या करायला असेल, ज्यांना सह्या करायचे ते ताईट होऊन पडले. तुला काय रोग झाला? मोटरसायकलवर जर पोरं चालले ना बेवडे 2-3, तर कुत्र्याला जात आमच्या मधले. तू कुत्र म्हणलं पहा, मागच्या जन्मी भावबंद होतं, कुत्र झालं पण खोड गेली नाही अजून आहे. अरे माणसं आहेत आपण. आणि रोज उठून तेच वाचायचं. 4 शब्द सांगतो दानवे साहेबांच्या विष्णूचंदनाला. एक नीट वाक्य ऐकायचं. कामाला वाव देऊ नका, बलात्कार घडणार नाही. क्रोधाला वाव देऊ नका, खून घडणार नाही. लोभाला वाव देऊ नका, दुश्मन वाढणार नाही. आणि अहंकाराला वाव देऊ नका, तुम्ही बर्बाद होणार. कामाला रोज उठून बलात्कार, रोज उठून बलात्कार. पण त्या बलात्काराची अशी गंमत झाली सध्या महाराज, वयच नाही, कुणावरही बलात्कार कवाय बी. याला एकमेव कारण, माणसं विषयाच्या आहारी गेली आणि व्यसनाच्या आहारी गेल्या. म्हणजे माणसाने मानसिकचं संतुलन सोडून टाकलंय. काय मध्ये व्यसनाचं प्रमाण वाढ पुरुषाला. हे तुम्हाला पटतं का? एका हाताने टाळी वाजन का? मुरी सुद्धा मूर्खच आहे ना. काही काही पुरी ते इतक्या निर्लज्ज आहेत, ती काय सांगते माहिती का ती पोरगी? आता 9वीची पोरगी म्हणजे किती वर्षाची? 15. 9वीची म्हणजे 15. तिला अक्कल नाही, तिला काही कळत नाही. हे एवढ एवढ यांना कळत, तिला कळत नका. बरोबर. याचा अर्थ काय रे? क्वार्टर घ्या, कळत नाही. लहान पोरं, याचा अर्थ काय? क्वार्टर. याचा अर्थ काय रे? किनी पडून घ्या. पोरांना मागच्या आठवड्यात मेलेली नटी कोणती रे? लहान पोरं कोणती? कोणती रे? आणि नटी कोणती मेलेली मागच्या आठवड्यातली? श्रीदेवी. कशाने मेली रे? दारू पिऊन. घ्या. कायदा म्हणतोय अटॅक घेऊन, हे म्हणतात आता हुशार कोणी? आपल्यापेक्षा हुशार आहे की नाही? ती 15 वर्षाची पोरगी टोळगी 9वीची, ती म्हणते त्याने मला लग्नाची आमिष दाखवली, माझ्यावर वारंवार बलात्कार केला. वारंवार कुठं बलात्कार करतो? शब्द कुठून बलात्कार किती वेळा घडतो? वारंवार बलात्कार केला. मला इथं नेले, थोबाड फोडून टाकलं पाहिजे पोरीचं, दात घशात घातले पाहिजे, तिला परत कधीच दात फुटले नाही पाहिजे. कामाला आकळा. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही जेलमध्ये जर गेले ना महाराज कधी, एकदा गरका मारून या, जास्त जा निवांत. एकदा महाराज एवढीचे 16चं बलात्कारात आहे, 17चं दरोड्यात आहे आणि 18चं खुनात आहे. पोलीस खातं चांगलं आहे. 3-3 वाजता गाडी पेट्रोलिंगला हिंडते, तेव्हा चोर सापडतात. चोरांकडे काय सापडतं? कटवणी. घोडा. काय बोलायचं मला? आपले दिवस बोगसच गेले. घोडा घोडा
नायलनची दोरी आणि याला सगळे 3-3 वाजेपर्यंत पोरं हिंडतात. याला आईबाप जबाबदार आहे. तुमचं काय मत आहे? प्रत्येक बापानं आणि चोऱ्या करणारी मंडळी ध्यानात ठेवा. लई दिवस चालत नाही. एखाद दिवशी तुम्ही पंप लुटला तो तुम्हाला पचल. एका दिवशी बंगल्यावर दरोडा टाकला तेही तुम्हाला पचल. एका दिवशी तुम्ही मोटरसायकली चोरल्या तेही तुम्हाला पचल. एका दिवशी तुम्ही बंगला लुटला तेही पचेल. पण कायदा पहिल्यापेक्षा कडक झालाय आणि 80% जनता सध्या कॅमेऱ्यात आहे. गाठ जर पडली ना, गाठ जाशील सायकल चोराया गोकांडी बसल पिकअप आणि मागची पुढची निघल. चोरी करून कशाला जातात? गाड्या पुसाना. गाड्या लाकडातला किडा जर जिवंत आहे, दगडा खालचा बेडूक जर जिवंत आहे, गाळातला बेडूक जर जिवंत आहे आणि दगडा खालचा खेकडा जर जिवंत आहे, तर कोटी रुपयाचं शरीर मिळालेला माणूस का जगू शकत नाही? आता एक परीक्षा संपलेली पोरं कामं करा. कितीला आहे तू? 7वीला आहे का? सेमीला आहे तू? इंग्लिश मिडियमला आहे का? बापाच्या बायको टिमा म्हणतात. लहान आले काही सुईचे नाहीत मला. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला, 52 गावांची नावं सांग. ते काढतो म्हणलं 40 गावां बारामती. गुरुजी म्हणला आपलं प्रमोशन झालं, याच्या पण नाही झालं. एक पोरगरच त्याला माहीत चालित होतं. त्याला एका माणसाने विचारलं, माहीत दूध देते का रे? तुम्हाला देत नाही, काढावं लागत. एक पोरग पळताना आईला म्हणलं, मम्मी 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 एखाद्यानं आपल्या बागेतली फुलं तोडली तर काय करशील ग? ती म्हणली, काय करीन? थोबाड फुडीन मेल्याचं. तुम्हाला चल बाहेर, आताच पप्पानी 2-4 फुलं तोडली. एक पोरग शाळेतले बडबड करत होते. त्याला गुरुजी सांगितलं, उठ, कोणा झालं तू? कोणा झालं? तुम्हाला कोणाचा असं काय घ्या नाही? गुरुजी त्याला म्हणले, तो जन्मदिवस का आहे? ते कार्ट म्हणलं गुरुवा. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा? गुरुजी म्हणले रेवा. तर म्हणलं खोटं बोलत काय? रविवारी सुट्टी राहते. हे फटकावलेच पाहिजे. कामाला आकडा, बलात्कार घडणार नाही. क्रोधाला आकडा, रागाला आकडा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. पण त्याची फळं फार वाईट आहे. आणि मला सांगा, आरोपीला केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत नाही? पण ती वेळ काय मित्र तुम्हाला 2-4 5 3 9 3 लाव, त्याला घोडा लाव. तू परगणी मोडल ना. 2-3 बेवडे रस्त्याने चालले, लांब ट्रकवाला आला. आता येणार एक मोटरसायकलवर होती. यांनी त्याला हरण वाजवलं म्हणून यांनी गच्ची धरली त्याची. का वाजवला हरणे? उतडील बापाची अवलाद. भाद्रपती पोळ्याला जरले. तो लांब गाडीवाला कच्चा नव्हता, डामीच घेऊन होता. गुड घेतूनच काढले तिने. यांची उतरल्यावर म्हणजे गुड घेच नाही. नंगाटाला नंगाट कधीतरी भेटत. उगाच आपली 1500 पेलो म्हणजे आपण काय राष्ट्रपती झालो. कॉलेजला चालला तू म्हणजे म्हातारीची टिंगल करतो एसटीत, म्हणजे म्हाताऱ्याचा कार्यक्रम आहे म्हणून तू ये. एवढे ते बापाला म्हणते, काय केलं माझ्यासाठी? बापाने केलं ते सांगायला. नवीचं क्वार्टर आणतंय असं एवढे टाईट पाहते बापाकडे. आणि ते बापालाच म्हणते, तुझं कमी तुझ्याकडून माझ्या तेवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला, मी म्हणतोय बाबा आज आहे मला. झटकावली पाहिजे धरून. आठवड्यातून एकदा पोरगी हल्ली पाहिजे. मुलीच्या मोबाईल मध्ये आपल्यासारखे नाव नसतात. किसन पाटील, दत्तू पाटील, भिका पाटील. त्यांच्या त्या खुणा असतात. खुणा महत्वाचा असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, त्याच्याबरोबर पळूनच जायचं 3 स्टार. आणि सांगा बसलेले माणसं, आता हा विनोद आहे का? राग आकळा, देव अहंकार आकळा. आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत, तुम्ही आता नवरदेव नाही म्हणा. तो विषय जवळजवळ
तुम्ही सोडूनच द्या. तुम्ही आता असंच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा नाही जो बाई फोटोचा मुका घ्या. बायका नाही तुम्हाला कशा बायका मिळतील. थोडाला स्वभावासाठी तुमचे गोळे खाऊन 8 डॉक्टरवर आले तुमची क्वार्टरी तिला पेमेंट आहे. तिला ठीक आहे 12वी पास होता शिल्लक झाली. सिक्युरिटी आहे तिला. लाल दिवा आहे. तिला 90% मार्क आहे. तिला 95% पोरगा नको का. तुमच्यापैकी कोण ना 95 येतो. वॉटवर कर बरं एका मिनिटात बाईक देतो मी तुला. मला खाली उतरून शोधवतो नको लगेच बाईक घे. आता तू 48 अगरबत्ती कुठं जायचो. बाईक नाही तुम्हाला. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे. मामाची मामीची पूजा करणे. मामा तुमचा पांडुरंग. या मामाला मुलगी आहे नाही. या मामाला आहे का. मामाला मुलगी आहे का नाही. तू झाला गोसाई. या मामाला नाही. तुझ्या मामाला मुलगा. या मामाला आहे का मुलगी नाही. तुझ्या रे किती आहे. एकच आहे का. आणि तुला भाऊ किती आहे. एकटाच आहे का तू. एकटाच आहे. कल्याण. या मामाला नाही. तर मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडतोय. आता काय करायचं. आणि एवढे जर तुम्ही ऐकलं महाराज तर ह्या बिचाऱ्याने एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. याच दानवे साहेबांच्या शुभेच्छा ठरतील आणि हेच त्यांच्या जन्माला आल्याचं फळ होईल. आणि आता एवढा मोठा कार्यक्रम आहे जगताप साहेबांनी आयोजित केला. गायकवाड साहेबांनी आयोजित केलं. बाळासाहेबांनी आयोजित केलं ना. आता हा कार्यक्रम करण्याचं एकमेव कारण काय. त्या माणसाचं बाळासाहेब गायकवाडांचं दानवे साहेबांवर असलेलं निष्ठा आणि प्रेम त्याचं हे प्रतीक. आणि त्यांना त्यांचे साथ देणारे सगळे शहराध्यक्ष अध्यक्ष गायक वादक गुरुजन सगळ्यांच्या वतीनं फक्त दानवे साहेबांच्या अभिष्टचिंतनाला एकच संकल्प करा. काम आकळा बलात्कार घडणार नाही. क्रोध आकळा खून घडणार नाही. अहंकार आकळा बर्बाद होणार नाही. याच त्यांना वाढदिवसाच्या गळ्यात माळ घाला. कपडाला गंध लावा. बाळासाहेबांना परमेश्वर उदंड आयुष्य देव. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा.